बा, मला खरं खरं सांग, नक्की हेच कारण आहे का का दुसरं काही सुरू आहे तुझ्या मनात? कसं आहे ना पारू, तू चुकून सुद्धा असं समजू नको की मी तुझ्यावर संशय घेतोय. कसं आहे ना की आपण जगाला बोलायची संधीच का द्यायची? आपण जगाच्या तोंडाला हात तर नाही ना लावू शकत. मग आपण नीट वागायला काय हरकत आहे? आणि तुला तर माहिती आहे आपलं जगणं म्हणजे अगदी किड्या मुंग्यांसारखं. किर्लोस्कर लई मोठी माणसं आहेत, अख्ख्या जगाचं त्यांच्यावर लक्ष असतं. मग आपल्यामुळं उगाच त्यांना कशाला त्रास? आणखी एक, कदाचित आदित्य बाबा तुला गावाला जायच्या आधी भेटतील. ते भेटायच्या आधी तू गावाला जायचं. काय समजलं? तू म्हणशील तसंच करूया बा. बा, मला पण जायचंय तायडे सांगत. अरे ताईडी तिकडे काम करता चालली आहे ना, मग मी पण काम करतो की तिकडे जाऊन. त्याच्याऐवजी इथं घरात काम कर. बा, मी निघू? पारू, तुला बस स्टॉपला सोडायला येऊ का? कशा पायी बा? हे बघ, तुला थोड्या वेळातच देवी आईना मंदिरात सोडायला जायचं आहे. तू मला सोडायला आलास तर उगाच देवी आईंचा खोळंबा नको व्हायला. त्यामुळे तू थांब, माझी मी जाते. बरं, सांभाळून जा. गणी, बाय. येते बा. ये. तायडे लवकर या. अरे हा, काम झालं की येणारच आहे ती. हा, चल आतमध्ये मला मदतीला चल चल. वैजू, बाला त्रास देऊ नकोस हं बाळा. मी लवकर येईन. आज मी तुला आदित्य सरांच्या खोलीत नाही ठेवू शकणार, पण आजच्या माझ्या समध्या प्रवासात तू माझ्या सोबत राहशील. आदित्य सर, तुम्ही इकडं? हो, मी इकडे, तू तिकडे. मी इकडे तुझी वाट बघतोय आणि अशीच तुझी वाट आयुष्यभर बघू शकतो मी. मला ना असं वाटतंय तुम्ही कदाचित पिरमात पडलात. घ्या, अजून तुला खात्री पटली नाहीये? पारू, मला सांग, काल रात्री मारुती मामा माझ्याशी खोटं बोलला ना? तू काय झोपली वगैरे नव्हतीस ना? यस, मला वाटलंच होतं. आणि त्यात तू गावाकडे जाणार आहेस, तर तुला न भेटता कसं काय जाऊ देऊ तुला? मारुती मामाचं वागणं थोडं विचित्र वाटत नाहीये का तुला? आदित्य सर, हा?
प्रत्येक मुलीचा बाप असंच वागत असतो. अच्छा. माझ्या बाळाला माझ्यापेक्षा जास्त तुमच्या नावाची, तुमच्या घराची काळजी आहे. बरं, ते समजा जाऊ द्या, माझी बस निघून जाईल, मला निघायला पाहिजे. मग त्यासाठीच आलोय मी. तुला गाडीत बसवणार, बस स्टॉप पर्यंत सोडणार, बसमध्ये बसून तुला असं बाय बाय करणार. पण सर, आता तू नाही म्हणणार, मग मी हो म्हणणार, मग परत तू नाही म्हणणार, परत मी हो म्हणणार. त्यापेक्षा चुपचाप गाडीत बस. ठीक आहे, चल. या. पारू, कुठे एसटीने जात बसते? चल ना, मी तुला गावापर्यंत सोडतो ना. चला चला, माझ्या सोबत चला. हा. आपण दोघं मिळून गावाकडे जाऊ. तिकडे शेती बी आहे, घर बी दुरुस्ती करून घेऊ आणि मस्त तिकडे राहू. चालतंय? हो यार, खरंच बेस्ट आयडिया आहे. पारू, खरं सांगू, मला असंही आहे ना, तुझ्यासोबत गावाकडेच राहायला आवडतं. आपण एक काम करू, लग्नानंतर आहे ना आपण तिकडेच सेटल होऊ. नकोच ही सिटी वगैरे. तिथे सर, हा. जा आता घरी. मी हे जे काय सिरियसली बोलतोय त्याचं ठीक आहे. जातेस गावाला, पटकन ये. आईचा वाढदिवस आहे परवा. बाय, मी येईन लवकर. बरं, तुम्ही आता जा पटदिशी. देवी यांना जर का कळलं तुम्ही घरी नाही आहात तर काळजी करत बसतील त्या. तुम्ही जा, माझी बस येईलच आता आणि मी व्यवस्थित जाईल. निघू. जा आता. या. मी काय म्हणतोय, एसटी इथेच लागेल ना म्हणजे? मी व्यवस्थित जाईन. ओके ओके. सारखं काय तेच वळण बघणं वगैरे. बाय बाय. हे आहे बघ,
मी ना दिवसभर खूप बिझी असते, इतकी कामं असतात सगळीकडे या घरात, मलाच लक्ष द्यावं लागतं. तरी त्यातनं वेळ काढून मी तुला काही डेकोरेटर्सचे नंबर पाठवलेत. मी जसं सांगितलं तसंच डेकोरेशन या घरात झालं पाहिजे आणि तेवढंच झालं पाहिजे. हा, तरी काही अडलं वगैरे तर मला एखादा फोन कर, मी फोनाफोनी करून सगळं मॅनेज करेन. हा? काकू काही फोनाफोनी करायची गरज नाहीये, आमचं सगळं ठरलंय. ठरलंय? मग ठरल्याप्रमाणे करा. मलाही बघायचंच आहे तुम्ही काय करता ते. ऑफ हे का अजून तयारी सुरू झाली नाही? आदित्य दादा, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं करते. बरं मला सांगा, तुमचं कालचं काम झालं का? कालचं काम? कुठलं काम? अहो तेच काम ज्या कामासाठी तुम्ही अर्जंटली प्रीतमला बोलावून घेतलं होतं. मी प्रीतमला अर्जंटली बोलवलं नाही. काय? माहित नाही, मला त्यांनी तसंच सांगितलंय. हा प्रीतम आहे ना, सदान कदा मस्करी करत असतो. त्यांनी तुला असंच काहीतरी सांगितलं असेल. दामिनी काकू, तू का अशी बसली? आदित्य दादांनी बोलवलं नव्हतं? मग प्रीतम काल माझ्याशी खोटं बोलून कुठे गेले होते? मासा जसा पाण्याशिवाय तडपडतो ना, तुला असं तडपडताना बघून जाम मजा येते मला. तुला मी सांगितलं होतं मी डेंजर माणूस आहे, जरा जपून. पण नाही, त्या किर्लोस्करांच्या नादी लागून मला पट्यावर मारलंस तू. मला तरी तुझा नाद सोडला होता की नाही? त्या पोरीला गोड गोड बोलून घेऊन जाणार होतो मी तू पहिला, पण तू आलीस माझ्यामध्ये आणि माझा सगळा प्लॅन कटवलास. का? कशासाठी एवढा चांगुलपणा? हा पारू, काय होणार नाही. अशी तडपड करून काही होणार नाही. इथनं तू कुठेही जाऊ शकत नाहीस. इथनं तुझी सुटका नाही. खरं तर मला तुझ्यावर एवढी जबरदस्ती करायचीच नव्हती कधी, पण तेव्हाच माझं ऐकून माझ्या बरोबर आली असतीस तर ही वेळ आली असती तुझ्यावर. तिथे दुबईत तुला किती किंमत आहे ना, याची तुला कल्पना पण नाहीये. सगळ्यात महागडा मासा आहेस तू. सगळ्यात महागडा मासा. इकडे हिला आजच्याच इथनं हलवा. मला आजच्याच हिला मुंबईच्या बाहेर घेऊन जायचंय. पण हिला लय त्रास दिलाय, सहजा ऐकणार नाही. एक पोरगी तुझं ऐकत नाही, एक पोरगी ऐकत नाही तुझं. मला वाटतच होतं हे बोलणार तू. रव्या इकडे. हॅलो. शिकार कैद झालंय. आता फक्त तिला मुंबईच्या बाहेर काढण्यासाठी तू मला मदत कर. आज तिला मुंबईच्या बाहेर काढू आणि उद्या देशाच्या बाहेर.
आणि मग तिचं काय होईल याची तिने कल्पनाही केलेली नसेल. हे पार्सल गुजरातला घेऊन जायचंय आणि तिथून शिपने दुबईला. कळलं? कळलं का? पारू, तू सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलला होतास. आता तुला शिक्षा तर द्यावीच लागणार. प्रीतम किती निरागस आहेत. शांत बसल्यावर तर अगदी एखाद्या लहान बाळासारखे दिसतायत. जे मनात आहे ते बोलतात. पण मग काल माझ्याशी खोटं बोलून कुठे गेले असतील? प्रीतम, काय झालं? तुम्ही असे शांत का बसलायत? काही प्रॉब्लेम आहे का? मी बघते. नाही 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 मी बघतो. हा बोल ना. हॅलो प्रीतम, ऐक ना, मला ना कसं तरीच होतंय. काय होतंय मला काही कळत नाहीये. माझ्या तोंडाची चव गेलीये. काय काय होतंय काहीच कळत नाहीये मला. ऐक ना, मला ना काहीतरी आंबट खावंसं वाटतंय. प्रीतम, तू तू प्लीज कर ना काहीतरी. मी काय करू शकतो ह्याच्यात? प्रीतम, अरे आईला जे डोहाळे लागतात ती म्हणजे खरं तर बाळाची इच्छा असते. आणि तू आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीयेस का? प्रीतम, तू येतोस ना? प्लीज ये यार, प्लीज. मी ट्राय करतो. प्रीतम, काय झालं? कोणाचा फोन होता? क्लायंटचा फोन होता. कामासंदर्भात बोलत होतो. बर. ॲक्च्युली काल तुमच्या अर्जंट कामामुळे आपला मूवीचा प्लॅन कॅन्सल झाला ना? हा हो ना. पण मग ज्या अर्जंट कामासाठी तुम्ही गेला होता ते काम झालं का पूर्ण? हा मग काल गेलो होतो तर कालच कम्प्लीट करून टाकलं ना. ठेवलं नाही मी. प्रीतम माझ्यापासून काही लपवत असतील का? आणि माझ्याशी ते सतत खोटं का बोलतायत? प्रीतम, खरंच काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, काय प्रॉब्लेम असणार आहे? तिच्या आवडीच्या सगळ्या डिशेस बनल्या पाहिजे. ओके, तसं मी मेन्यू ऑलरेडी दिलेला आहे. पण तू जातीने लक्ष घाल. आणि ऐक, तिच्या आवडीची ती स्वीट डिश पण बनवायची आहे. ओके, जा 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 तू जा. आदित्य, अरे काय चाललंय? ते तुम्हा मुलांना माझ्या वाढदिवसाचं काय अप्रूप आहे कुणास ठाऊक. आहे अप्रूप, कारण आमची आई जगातली बेस्ट आई आहे. आदित्य, बरं काल रात्री तू कुठे होतास?